मला काय म्हणायचं, त्यांचं काय बघून आपण प्रेम करतो असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे कोणती गोष्ट? मला मला बी तेच म्हणायचं होतं की आता त्यानं दिसल्यापासून तर मला ऐश्वर्या राय बी फिक्की वाटलेली त्याच्या पुढे. एकीकडे 1 कोटी रुपये काय, आणि दुसरीकडे तुम्ही जे आताच्या मुलीवरती प्रेम करायला लागलाय, काय निवडसाल? 1 कोटी घेतो आणि त्याच्या बापाला देतो. तू प्रेम करतोस म्हणून तुझं हे काय म्हणली, प्रूफ काय म्हणली. मी म्हणलो काय करू, तुझ्या दम असेल तर गाडीवर नाव टाक म्हणली. मी मग नवीन गाडी घेतलो आणि गाडीवर नाव टाकलं त्याचं. सध्या तुमचं कुठं आहे का? आहे की आहे, चालू आहे? चालू नाही सध्या बी वन साइड चालू आहे आपलं. त्यानं हो म्हणाल असं वाटलेलं पण हेच ते शंका आहे की त्यानं घरी सांगल. तिने जर कुंकू लावून आली तर तिच्या बी मनात काय तर आहे असं आपल्याला कळणार. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण लातूर इथं क्रीडा संकुल या ठिकाणी आलेलो आहोत, क्रीडा मैदान या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक युवक भेटलेला आहे आणि त्यांची प्रेम कहाणी आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत. मी जास्त काय त्यामध्ये हे सांगणार नाही, काय आहे का नाही ते नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ बघायला आवडेल. नमस्ते भैया. नमस्ते भैया, सिंपल प्रश्न आहे, तुमचं पहिलं क्रश, पहिलं प्रेम याच्याबद्दल काय सांगू शकता का तुम्ही? सांगू शकता पण त्याचं नाव घेऊ शकता का नाही? तुम्ही सांगा की. होती एक रस, पण त्यानं माझं वन साइडला होतं. वन साइड त्यानं मला बघायला तयार नव्हतं, पण मी त्याच्यावर लय प्रेम करायचं. कधीची गोष्ट आहे ही? हे 2016ची गोष्ट आहे. 2016 म्हणजे त्यावेळेस तुम्ही म्हणजे काय होता लोकेशन वगैरे काय? लोकेशन म्हणजे आम्ही 10वी-11वीला होतो, 10वीला होतो. तेव्हा क्लासमेट होते का? क्लासमेट नाही, खाल्ल्या ह्याच्यात होती, वर्गात होती, ज्युनियर. ओके. काय स्टोरी काय होती? कधी प्रयत्न वगैरे केला का विचारायचा वगैरे? विचारलो त्याच्या मैत्रिणीला, सांगितलं होतं पण त्यानं बी बोलली हा म्हणली. आणि हा म्हणल्यावर मग काय तू प्रेम करतोस म्हणून तुझं हे काय म्हणली, प्रूफ काय म्हणली. मी म्हणलो काय करू, तुझ्या दम असेल तर गाडीवर नाव टाक म्हणली. मी मग नवीन गाडी घेतलो आणि गाडीवर नाव टाकलं त्याचं. नाव टाकून मग त्याच्या घराकडे गेलो. मग चल म्हणलो फिराया. म्हणल्यावर त्यानं नाही येत नाही, मी आमच्या पप्पाचे दोस्त असतात म्हणले विहीर. आता दुसऱ्या बारा फिरला पण त्याच्या बाप्पाचे दोस्त दिसणार त्याला. म्हणजे सध्या रिलेशनशिप मध्ये गेले दुसऱ्या बरोबर. काय करते ती मुलगा? मुलगा बी माझा दोस्तच आहे. दोस्तच आहे का? कशामुळे तिने हे केली, तुम्हाला रिजेक्ट केली? काय कारण? काय कारण काय बी माहित नाही, पण रिजेक्ट केले ही एवढं माहित आहे. सध्या आहात का रिलेशनशिप मध्ये? नाही. कोण? काय म्हणजे प्रेमाच्या बाबतीमध्ये काय विचार आहे? त्यानं आता तेव्हापासून 2018 पासून मला दिसावे नाही. दिसले. सध्या तुमचं कुठं आहे का? आहे की आहे, चालू आहे? चालू नाही सध्या बी वन साइड चालू आहे आपलं. वन साइडच आहे का? ही काय स्टोरी आताची स्टोरी? आताची स्टोरी कसं आहे, आता त्यानं मला बघते, मी बी त्याला बघतो, त्यानं मला बघते, पण बोलायचा प्रयत्न चालू आहे, पण त्यानं वेगळंच वातावरण दिसलेलं त्याचं जरा. चालतं मित्रांनो, काय वातावरण आपण विचारणारच आहे. म्हणजे काय वाटतंय, हो म्हणाल का? हो, त्यानं हो म्हणाल असं वाटलेलं आहे, पण हेच ते शंका आहे की त्यानं घरी सांगल. शंका आहे. ओके. आणि असं आता सध्या इथं आहे त्यानं, आपल्या इथंच आहे, पण त्याला बघितल्याशिवाय आपला दिवस जात नाही. लय आवडते आपल्याला. ओके. जर हिनं पण नाही म्हणली तर काय करतात? हिनं नाही म्हणल्यावर आपल्यावर आपलं प्रेमावर विश्वास तोडून गेला. म्हणजे ह्या जगात 36 कोटी देव आहेत म्हण. सगळ्या देवापाशी मी प्रयत्न केलो की मला काय ना काय असं भेटावं, पण हे सगळं मोहमाया आहे. एक सिंपल प्रश्न विचारतो, तुम्ही सध्या मुलगी प्रेम करायला लागला, सध्या मुलीवर वन साइड आहे म्हणायला लागला. वन साइड आहे, तिला माहिती आहे, कल्पना दिली का? आई पार त्याच्या घरापर्यंत गेलतो. घरापर्यंत गेलतो पार, हे इकडं तिकडं. मला गटते कुठं बी. मी दयानंद कॉलेजला बी एकदा गेलतो आणि प्रपोज केलंय का? प्रपोज करायला हेच म्हणजे त्याच्याकडून काही हेच येणं झालं की आज म्हणा म्हणलं तो, म्हणजे
तिचं रिॲक्शन बघासाठी हा, हा, हा. की आज सकाळी आम्ही दोघं रनिंग केलो हा, हा, हा. आणि तिला मनाचं एवढंच आहे की हा, माझा मित्र मला विचारावं हा. तू त्या मॅडमला का बोललास मी मॅडम म्हणतात त्यांना. हा, हा, हा. हा हा. तू त्या मॅडमला का बरं विचारणार झालास म्हणले की हम्म. तिनं कपाळावर कुंकू लावून आली हा. तर आपण विचारू. हा, जबरदस्त. म्हणजे कसं हा, तिनं जर कुंकू लावून आली तर तिच्या बी मनात काय तर आहे हा, हा, असं हा. आपल्याला कळणार. भारी आहे ती, म्हणजे हा. लाल लाल ड्रेस मध्ये आली, कुंकू लावून आली. बाबू तुम्हाला कसं माहित ते लाल ड्रेसवर आलती एका दिवशी म्हणून. आली होती का? हा, आली होती आणि मी बसलो होतो इथं. हा. बसल्यावर मग त्यानं काय केली असं बसली बसली मग मी जाऊन बसलो त्याच्या पुढे. हा, त्याच्या पुढे बसल्यावर मग असं केली मला. हा, हा. असं केल्यावर हा, हा. असं केली मला. हा, हा. मग मी बी अर्धा आता तो फोटो चावून बघला म्हणल्यावर तर रागानं काहीतरी विषय असेल म्हणलो. हा, हा तुम हमें प्यार न कर कोई गम नहीं. हा, हा. है, तुम हमें प्यार न कर कोई गम नहीं हा. तो फिर भी तेरे साथ आने का मन करता है म्हणलो. हा, करा. ना, तूच कर. मग आता काय ठरलंय तिने कुंकू लावून, तुम्हाला वाटतं का ती कुंकू लावून येईल म्हणून? तिनं कुंकू लावून येईल म्हणून वाटलं मला. आता त्याचं बघा बघी तर असलं चालू आहे. सांगितलंय का मित्रापाशी, सांगितलेलं का? नाही अजून. हम्म. आता तर त्याला आता घटले ते विषय व्हायचा अजून. हा, हा. म्हणजे तिच्यापर्यंत गेले काही गोष्ट सूचना की बाबा असं असं तुम्ही हा propose केलं. गेले गेले त्याच्यापर्यंत विषय गेलाय. हा, आणि सगळं आपल्या क्रीडा संकुल मध्ये बी सगळीकडे माहिती ही आपलं रामभाऊचे, म्हणजे माझं नाव राम आहे. हा, हा, हा. रामभाऊचे ही मॅडम आहे ते हे म्हणतात असं. हा, म्हणजे सगळ्यांना हा. कल्पना आहे सगळ्या मित्रमंडळी. हा कल्पना आहे. पण असं म्हटलं जाते की तिला थोडं अनकम्फर्टेबल वाटणार नाही का तुम्ही सगळ्याला सांगायला लागले अगोदरच, होण्याच्या अगोदरच? नाही पण पुन्हा आपल्याला धोका भेटणे. माझा जवळ बसलेला मित्र म्हणणार की भाऊ तू ही तुझी आयटम आहे तू मला सांगितलं नाहीस, हिनं मला निघाली हा, हा, हा. आणि मी माझं काय चूक आहे याच्यात असं म्हणणे. हा, हा. म्हणून मी एवढं माझ्या मित्रावालाच तेवढं माहित आहे. हा, हा. आणि तिला माहित आहे का नाही की मित्रावाला माहित आहे म्हणून. ओके. हा, हम्म. चालतंय. काय हा. म्हणजे मित्रांपासून तुम्हाला भीती वाटते का, मित्र हे करतील म्हणून? भीतीने घोडा लावले त्या एका दिवशी. हा. लावलेत. हा. हम्म. काय झालं? काही बी नाही असंच. असंच बोल हे बघा बघी हे ते चालू आहे. ओके, अजून प्रयत्न चालू आहे आपलं. ओके. हा. हा. एक सिंपल एक थोडा ट्रिकी क्वेश्चन विचारायला लागले. हम्म. एकीकडे 1 कोटी रुपये हम्म. काय, आणि दुसरीकडे तुम्ही जे आताच्या मुलीवरती प्रेम करायला लागलाय, हम्म. काय निवडसाल? 1 कोटी घेतो आणि त्याच्या बापाला देतो. मग त्याचा बाप मला नंबर एक. मग ती नाही आपला पण आपल्याला म्हणजे दोन्ही पण भेटणार. हा. नाही एकच तिलाच जर निवडलो तर मग मी बी भिकायला लागेन आणि तिने भिकायला लागेल असं होतं. बरोबर आहे. हा पुन्हा मला बाप तर मदत करायला ₹1 दिले पोरानं, खरंय काय असेल ते असेल म्हणून. नक्कीच. मग काय ठरलंय पुढे, हा? होईल वाटतंय का? होईल 100% होईलच. हा, कारण मी एक पैलवान होतो. हा, हा. मला असलं काय माहित नव्हतं. लॉकडाऊन मध्ये मी कुस्ती सोडलो. हम्म. कुस्ती सोडून मग मला पुन्हा बाहेरली दुनिया कळाली की बाबा असं असतंय. हा, हा. हा. आणि ह्या दुनियात लय भारी आहे. हा, हा. मला वाटायचं जे आले हे असलं काय करतात आणि हे गाणे असले काय करतात. हा. आता कोणचे बी गाणं ऐकले की माझ्यासाठीच तयार केले वाटले. काय आवडले नेमकं असं की एवढं तुम्ही सगळे तिच्यासाठी? सायलेंट हा, लय सायलेंट राहतात. लय सायलेंट एकदम असं असं गप, कोणाला बोलणं नाही करणं नाही, निवांत ओके. आपापलं प्रॅक्टिस करण्या निघणे असं आहे. एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं की जी काही मुली वगैरे असतील त्यांना की बाबा आम्ही जी मुलं आहोत नेमकं बघत असताना मुलींकडून काय बघतो, म्हणजे नेमकं मुलीमधलं काय बघतो? तुम्ही म्हणा लागला की सायलेंटपणा, मला हा. सुंदरता वगैरे काय गोष्टी कोणत्या भावतात नेमकं मुलींच्या? मुलींच्या म्हणजे कसं काय विचारायला ते मला काय समजा. मला काय म्हणायचं, त्यांचं मुलगी काय आहे. बघून आपण प्रेम करतो Correct, असं म्हणायचं correct. का तुम्हाला? हा, हा. म्हणजे कोणती गोष्ट? हा मला बी तेच म्हणायचं होतं हा. की आता त्यानं दिसल्यापासून तर मला ऐश्वर्या राय बी फिक्की वाटलेली त्याच्या पुढे. Correct. हा हे एवढं तर हे आहे. नक्कीच. हा. आणि पण शेवटपर्यंत मी प्रयत्न करेन त्याला मिळवण्याचा, शेवटच्या सेकंदापर्यंत. ओके. काय मित्रांनी वगैरे काय स्ट्रॅटर्जी वगैरे सांगितले की अशा अशा पद्धतीनं काय, म्हणजे काय सांगितलेलं आहे का की असं कर तसं कर वगैरे म्हणून?
नाही ते मित्र फक्त फोन लावतात मॅडम आली बघ ये म्हणून. हा. मित्र मदत करते. हम्म. ओके, सगळे मित्र म्हणजे जीव लावणारे मित्र भेटलेले आहेत. हा मित्राचं नाद करायचं नाही, मित्र सगळे जीव लावणारे आहेत. फक्त त्याच म्हणजे मॅडम त्यांच्याकडे बघून हसली की मग आपल्याला ते घोडा लावू शकतात असं आहे. काय मित्राचे नाव वगैरे सांगू शकता का, कोणते मित्र आहेत ते? मित्राचं नाव सांगू शकत नाही ते, पण लय आहेत. पार 50-60 तर मित्र आहेत आता सध्या इथंच. जर कधी कदाचित जर अशी वेळ आली मित्राची निवड करायची का प्रेमाची निवड करायची, कुणाची निवड करसाल? मित्राला कसं आहे आता, मित्राची निवड करायची म्हणजे कसं आहे, आपल्या मित्र एक बी कामाला आले नाही. हा आणि ते न म्हणल्यावर मग मित्र संपला तिथं. संपला. शेवटचा फोन राहील. शेवटचा फोन. हा मित्राला शेवटचा फोन. मित्राला शेवटचा फोन. ओके, काय हरकत नाही. कारण सांगू का, कारण 50 मित्र आहेत पण एक बी जीवा भावाचा असं म्हणजे मधून नाहीत. आता काय करतात माहितीये का, त्यांचं टाइमपास होणं झाल्यावर मला बोलून घेतात आणि महाग म्हणतात आयला उगा येडा आहे, कामापुरतं युज करून सोडून देऊ म्हणतात. ओके. ह्या स्वभाव तुम्हाला माहित आहे ही गोष्ट, तरी पण मित्रांच्या जवळ जाता तुम्ही? नाही, त्यांना कशाला सांगू मी की असं असं आहे म्हणून. हा पैसे काय मागितले, पैसे काय दिलो तर मी तुला दिला पैसे म्हणले की बरोबर दिला असतील म्हणणार, आपण निवांत राहणार, त्यांना भांडणं करणार नाही पैशासाठी. आपल्याला 1 रुपयाची गरज नाही. मित्रापुढे 1 रुपया लागत नाही. आता तुम्ही जे आता काय म्हणलो की बाबा मला त्यांना बघितल्या बरोबरच मला त्यांनी म्हणजे मनामध्ये उतरल्या शरीरात. मी तुम्हाला सांगतो की इथं की क्रीडा संकुल मध्ये आल्यावर मला पहिल्यांदा 3च दिसले आहे आणि बाकीचं दुसरं अजूनपर्यंत दिसत नाही आणि दुसऱ्याला बघायला नाही. आणि एक त्यांच्या पुढे एक चॉईस असेल समजा आली, आता तुम्हाला बघितलं त्यांनी आवडलेले आहेत, बरोबर आहे, पण त्याने मला बघितले, हसले, बोलले म्हणजे तेव्हा आपला काय विषय नव्हता. पण तेव्हापासून मला बघला त्यानं बघतच मग आणि काय झाले का नाही की पुन्हा म्हणजे असं तिला कळलं की मी त्याच्यावर लाईन मारायला म्हणून असं झालं. लाईन मारायला कळायला लागली, लाईन भेटायला लागली. लाईन मी म्हणलो की तिनं बघला मोप माझा बोलायचा प्रयत्न करायला, पण त्याच्याकडून हेच होणार झाले. मला काय म्हणायचं आता, तुम्हाला तिने आवडले बरोबर, तर त्यांना कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही आवडायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? किंवा यस हे माझ्या गोष्ट, माझ्याकडे ही गोष्टी आहे त्यामुळे मी पण तिला पसंत म्हणजे व्हायला पाहिजे असं वाटतंय? कोणत्या गोष्टीमुळे म्हणजे काय सांगसाल की बाबा मी हे करतोय हे गोष्ट? कारण फक्त प्रेम फक्त एक भावना झाल्या, परंतु त्याच्यानंतर की बाबा माझे ह्या गोष्टी आहेत, माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत, मी पूर्ण सांभाळ करू शकतो तुझा, असं काय आहे? मी ले टॅलेंट काय बी करू शकतो त्यासाठी. त्यानं जर म्हणले का मी पुष्पानं CM चेंज केलाय, मी त्याच्यावरचा चेंज करीन. पुष्पानं CM चेंज केला, तुम्ही PM? काही करायचं तयारी आहे? काही करायचं तयारी आहे, फक्त हो म्हणा, एकदा हो म्हणा बस, एकदा हो म्हणा. आपण थोडं पिक्चर मधलं वेगळं असं वेगळं रिअल लाईफ मध्ये खरं आहे का? पण नाही ते मी आता त्यांना बी कुठं रिअल लाईफ मध्ये CM चेंज करणार आहे आणि मी तर कुठं हे करणार ते उगा हे बोलायच्या गोष्टी झाल्या. पण तिला म्हणजे मी त्यासाठी ताजमहल तर बांधू शकत नाही, पण त्याच्यासाठी काय बी करू शकतो, काय पण करू शकतो. इकडे मित्र म्हणायला लागले, जर समजा त्याने आता जर व्हिडिओ बघत असतील आपला, समजा त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला, नक्कीच पोहोचली कदाचित, काय सांगसाल त्यांना व्हिडिओ बघल्यावर? आता जर त्यांनी उद्या बघतील, म्हणजे कसं आहे, माझं लव होतं पण तुला कळलं नाही असं मला म्हणायचं आहे. मी तुझ्यासाठी काय बी करा तयार होतो, पण त्यांना नाही, जुने नाही, आता जी सध्या आहेत त्यांना काय सांगसाल? आता सध्या हो म्हणावं असं काम हो म्हणावं, जी आता तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करायला लागलाय ना, त्यांना तुम्ही काय सांगसाल की बाबा आता सांगायचं ना तुम्हाला काहीतरी, आय लव्ह यू म्हणायचं त्याला, म्हणायचं आय लव्ह यू म्हणायचं आहे. मी तुझ्यासाठी काय बी करू शकतो, पण तू उदास राह. म्हणजे लोक कसं करतात माहिती आहे का, वर्षाला एक बर्थडे करतात, आपण 365 दिवस बर्थडे करणार त्याचा. मित्रांनो, आम्हाला माहित नाही सध्या ते कोण आहेत, कदाचित त्यांनी जर चॅनलवरती आपल्या बघत असतील, व्हिडिओ बघत असतील, तर खरंच आपल्या भावाचं खरं एक नंबरचं जिगरी प्रेम म्हणल्यासारखं चालतंय. एकदम
जसं प्रेम आहे त्याच पद्धतीचं प्रेम आहे, नक्कीच स्वीकार करावा. मला वो चांद है आसमान की, हाँ, हाँ, हाँ? हाँ, वो चांद है आसमान की, उसे जमीन पे लाने की कोशिश नहीं करता. हाँ, मैं उसे मोहब्बत तो करता हूँ, लेकिन हाँ. उसको किसी और के साथ देखा तो मुझको अच्छा नहीं लगता. जबरदस्त 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 काय हरकत नाही. चालते. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद 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 तुमचा पण धन्यवाद.